तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतंच म्हणजे आज दिनांक 19 जून 2026 ला काही वेळापूर्वी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. तर ही महत्वाची न्यूज आहे आपल्या सगळ्यांसाठी. कारण या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे प्रसिद्धीपत्रक आहे, ते कशासाठी त्यांनी जाहीर केलेलं आहे? तर बघा त्याचा विषय काय दिलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबत. बघा, जो आता या वर्षीची जी कंबाईन गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा जी 2026 ची होणार आहे, तर त्याच्या बाबतीत एक समाज माध्यमांवरती एक अफवा पसरली आहे. काय की या वर्षीपासूनच अभ्यासक्रम बदलणार आहे, अशी एक अफवा पसरतीये. तर त्याच्या बाबतीत बोलण्यासाठी आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. तर आयोगाने या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते आता लक्षात घ्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्रा या संस्थेकडून तज्ञ समिती गठीत करण्यात आलेली आहे. मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर या समितीकडून सुरू असलेल्या पुनरावलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसारच सन 2026 ची पूर्वपरीक्षा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी बातमी प्रसारित केली जाते. तर ही खोटी बातमी प्रसारित केली जाते. राइट? मग त्यांनी काय म्हटलेलं आहे पुढं? तर याबाबत सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे, की आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची आहे. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीमार्फत प्राप्त झालेल्या अहवालास आयोगाची रीतसर मान्यता घेण्यात येते व त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते. तसेच त्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरिता पुरेसा कालावधी सुद्धा देण्यात येतो. मग त्यांनी पुढे काय म्हटलेले की सद्यस्थितीत 2026 ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहेत. म्हणजे समाज माध्यमांवरती जी खोटी बातमी किंवा जी अफवा पसरलेली आहे की या वर्षीचा जो कंबाईन गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा ही नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे, तर ती चुकीची बातमी आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने असं सांगितलंय की 2026 ची कंबाईन ग्रुप सी पूर्व आणि मुख्य परीक्षा ही जो आधीचा आपल्याला अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला आहे, जो सद्यस्थितीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच अभ्यासक्रमानुसार होणार आहे. त्याच्यामुळे समाज माध्यमांवरती पसरलेली जी अफवा आहे त्या अफवांवरती बिलकुल तुम्ही लक्ष देऊ नका किंवा त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. राईट? तर सदर परीक्षेची जाहिरात सुद्धा आता लवकरच आयोग प्रसिद्ध करणार आहे. तर जी गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेची जाहिरात आहे यावर्षीची, ती जाहिरात यावर्षीची साधारणतः आठवडाभरामध्ये येऊन जाईल. परंतु समाज माध्यमांवरती ज्या अभ्यासक्रमाबाबत जी काही चर्चा होते की यावर्षीपासूनच लागू होणार आहे, तर बिलकुल नाही. आयोग असं कधीही करत नाही. लक्षात घ्या, आयोगाने ह्या दुसऱ्या पॉइंटमध्ये म्हटलेलं आहे की ज्यावेळी त्यांना म्हणजे जी गठीत केलेली समिती आहे, आता आयोगाने समिती गठीत केली आहे हे बरोबर आहे, हे खरं आहे. परंतु त्या समितीचा अहवाल आणखी इथून पुढे 3-4 महिन्यांनी मिळणार. अहवाल मिळाल्यानंतर आयोग त्याच्यावरती विचार करणार. विचार करून नवीन योजना, परीक्षेची योजना तयार करणार आणि योजना तयार केल्यानंतर आपल्याला ते एक प्रसिद्धी पत्रक काढून आपल्याला ते कळवणार किंवा या वर्षापासून आम्ही नवीन अभ्यासक्रम लागू करत आहोत. राईट? तर जोपर्यंत ते प्रसिद्धी पत्रक येत नाही आयोगाकडून, तोपर्यंत समाज माध्यमावरच्या कोणत्याही न्यूजवर तुम्ही बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. आणि आयोग लगेच अभ्यासक्रम लागू करत नाही, लक्षात घ्या. आयोग ज्यावेळेस अभ्यासक्रम बदलतं त्यावेळेस प्रत्येक म्हणजे आधीच्या विद्यार्थ्यांना आणि नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा ते वेळ देतं आणि त्या वेळ देऊनच नंतर मग तो अभ्यासक्रम लागू केला जातो, लगेच लागू केला जात नाही. तर सध्याच्या घडीला कोणत्याही परीक्षेचा अभ्यासक्रम बदललेला नाही. मग ती राज्यसेवा असो, कंबाईन गट ब असो किंवा कंबाईन गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा असो, त्याचा अभ्यासक्रम जो आधीच आहे तोच अभ्यासक्रम आहे आणि त्याच अभ्यासक्रमाबरोबर आपल्याला काय करायची आहे, तयारी करायची आहे. सो जोपर्यंत आयोगाचं प्रसिद्धीपत्रक पुढचं येत नाही तोपर्यंत बिलकुल कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. तर लक्षात घ्या, लगेच 2026 का 27 मध्ये हा अभ्यासक्रम लागू होणार नाही. आयोग आपल्याला 1-2 वर्षाचा नक्कीच वेळ देईल असा अंदाज आहे. राईट? असा माझा अंदाज आहे. कारण आयोगाला वेळ द्यावाच लागणार आहे. राईट? लगेच कुठलीही गोष्ट आयोग लागू करत नाही. आपल्याला वेळ देतं आणि त्या एका ठराविक वेळेनंतर ती गोष्ट लागू करत असतं. आणि लक्षात तो या वर्षीच्या ज्या परीक्षा आहेत, मग ती गट क च्या असो, गट ब च्या असो, राज्यसेवेच्या असो, सगळ्या परीक्षा आपल्या आधीच्या अभ्यासक्रमानुसारच होणार आहेत. इव्हन 2027 च्या परीक्षा सुद्धा
आपल्या आत्ताच्या अभ्यासक्रमानुसारच होतील. कारण आयोग लगेच अभ्यासक्रम बदलला तरी तो लगेच लागू करणार नाही. आपल्याला ते 1 वर्षाचा तरी मिनिमम वेळ आपल्याला देईल. सो त्याच्यामुळे बिलकुल अफवांवरती विश्वास ठेवू नका. बघा, हे जे प्रसिद्धी पत्रक आहे सहसचिव सरिता बांदेकर देशमुख यांच्या सहीनुशी हे निघलेलं आहे आणि ते आजच आयोगाच्या वेबसाईटवरती हे प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे. सो त्याच्यामुळे बिलकुल कुठल्याही अफवांवरती लक्ष देऊ नका. आणि तुम्ही जर 2027च्या दृष्टिकोनातून कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅचची एन्क्वायरी तुम्हाला करायची असेल तर 94 039 33 345 या नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पण ऍड करतो आणि ह्या बॅच बद्दल देखील माहिती देतो. एकदम मिनिमम फीसमध्ये, एकदम कमी फीसमध्ये आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे. याच्या एन्क्वायरी बद्दल तुमचं नाव आणि एन्क्वायरी असा शब्द लिहा. मी तुम्हाला या बॅच बद्दल सगळी माहिती पाठवतो. तर आले लक्षात? तर काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? आयोगाचं प्रसिद्धीपत्रक काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील सांगा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्यांपर्यंत. हे महत्वाची गोष्ट आहे, शेअर करा. कारण सगळ्यांना ते कळायला पाहिजे. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. सो थँक यू.